नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण इंडेक्सनुसार HCF-LCM हा तिसरा चॅप्टर पाहत आहोत, ज्यामध्ये आपण पार्ट 3 पाहिले. डिव्हिजिबिलिटी 6पर्यंत आपण पाहिलेली. आता आपण 7ची डिव्हिजिबिलिटी पाहणार आहोत. त्याआधी आपण गणेश वंदना करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. 7ची डिव्हिजिबिलिटी खूप किचकट वाटते. ठीक आहे, आपण एक्झाम्पल मी नेहमी तुम्हाला सांगत आले, थेअरी पण मॅथ्समध्ये जर एक्झाम्पलमध्ये आपण सॉर्ट आउट केली तर ती खूप सोपी होऊन जाते. तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर थेअरी तुमच्या लक्षात राहते. सेंटेन्स पाठ करत बसायची गरज पडतच नाही त्याला. ठीक आहे, आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहूया. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. A number is divisible by 7 if we subtracted twice the digit in the ones place, okay, from the rest of the given number, and different will be either 0 or number divisible by 7. खूप मोठं आहे आणि खूप मोठी प्रोसेस पण खूप मोठी आहे. मी एक्झाम्पलमध्येच तुम्हाला ते क्लिअर करणार आहे. बघूया आपण एक्झाम्पल. 1 digit example, obviously only 7 is 1 digit number. 2 digit number, all multiple of 7. 7चा टेबल 7 to 70 मध्ये येणारे सगळे नंबर आणि त्याच्यामध्ये परत +7 करत जायचं आहे. 70 + 7 77 + 7 84 + 7 18 91 + 7 98. हे 4 नंबर लक्षात ठेवायचे. 10 to 99 2 डिजिट नंबरमध्ये एवढेच 7चे मल्टिपल्स आहेत. त्यामुळे याच नंबरना 7 डिव्हिजिबल होतो. ठीक आहे, 3 डिजिटसाठी आपण हा रूल अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, 3 डिजिट नंबर बघा मी घेतलेला आहे 156. युनिट प्लेस काय सांगितलं आहे, वी सबट्रॅक्टेड ट्वाईस द डिजिट वन्स प्लेस. युनिट प्लेसच्या डिजिटची ट्वाईस करायची आहे, केली 12. देन फ्रॉम द रेस्ट ऑफ द गिवन नंबर, कशामधून तो सबट्रॅक्ट करायचा आहे, रेस्ट ऑफ द रेस्ट राहिलेली नंबर काय आहे 15. 15मधून 12 लेस केल्यानंतर 3 शिल्लक राहतात आणि त्याने काय सांगितलं, डिफरन्स किती आला पाहिजे, आयदर 0 और डिव्हिजिबल बाय 7. हा नंबर एकतर 0 असला पाहिजे किंवा 7चे मल्टिपल्स असले पाहिजेत. 3 7नी डिवाइड होत नाही, त्यामुळं 3 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. सो 156 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. 239 अगेन ट्वाईस करायचे वन्स प्लेसच्या डिजिटची. 9 × 2 18 आणि रेस्ट उरलेल्या नंबरमधून तो 18 लेस करायचा आहे. 23 - 18 5. 5 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. दॅट मीन 239 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात आपण. 765 5 × 2 10 रेस्ट 76 नंबर राहतो आणि 10 त्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे. 10 मायनस केल्यानंतर 66 राहतो. 66 हा 7च्या मल्टिपल टेबलमध्ये येत नाही, तो 7चा मल्टिपलही नाही आहे. 77 84 91 98मध्ये तो नंबर नाही येत किंवा टेबलमध्ये पण येत नाही. म्हणजे 765 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. ओके, आपल्याला 2 डिजिट नंबर आला ना की आपण 2 डिजिटसाठी काय घेतलेलं आहे, 7चा टेबल 70पर्यंतचे सगळे नंबर आपल्याला माहीत असतात आणि त्याचे पुढचे 4 मल्टिपल्स मी तयार करून दाखवलेले आहेत. डायरेक्ट अप्लाय करायचं, याच्या पुढे सोडवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, यानंतर आपण 4 डिजिट नंबर पाहणार आहोत. पहा, 4 डिजिट नंबर मी एक नंबर घेतलेला आहे 2891. पुन्हा वन्स प्लेसच्या डिजिटची ट्वाईस करायचे. 1 × 2 इज इक्वल टू उरलेला नंबर किती आहे 289 - 2 287 आले. पुन्हा 7 × 2 करायचं आहे 14 आले. उरला नंबर 28, तो आहे तसा लिहायचा आहे. त्याच्यामधून 14 मायनस करायचे आहेत. आन्सर आलं 14. आन्सर आपला जो डिफरन्स येतो तो एकतर 0 असला पाहिजे किंवा 7चा मल्टिपल असला पाहिजे. 14 इज द मल्टिपल ऑफ 7. दॅट मीन 2891 इज डिव्हिजिबल बाय 7. ओके, नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. 4568 8ची ट्वाईस करायचे 16. 456 हा
उरलेला नंबर आहे त्याच्यामधून 16 मायनस करायचे. पुन्हा आपल्याकडे राहतात 440, पुन्हा 0 युनिट प्लेसला आहे त्याची इंटू 2 इज इक्वल 0. 44 हा उरलेला नंबर आहे तो आहे तसा लिहायचा, 0 त्यामधून मायनस करायचा, पुन्हा आन्सर येणार 44. 44 हा 7चा मल्टिपल नाही आहे. दॅट मीन 4568 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. ओके. नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी पाहूयात आपण 8ची. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 इफ द नंबर formed the digit in the ones, tens and hundred place of a given number is divisible by 8 or ends with 000. बघा 2, 4 आणि 8ची डिव्हिजिबिलिटी तुम्हाला काहीतरी हिंट देऊन जाते. 2च्या डिव्हिजिबिलिटीमध्ये वन्स प्लेस कन्सिडर करायला सांगतात. 4च्या डिव्हिजिबिलिटीमध्ये वन्स अँड टेन्स प्लेस कन्सिडर करायला सांगतात आणि 8च्या डिव्हिजिबिलिटीमध्ये वन्स, टेन्स आणि 100 प्लेस कन्सिडर करायला सांगतात. ठीक आहे. या तीनही आपले नंबर 2, 4 आणि 8 आपल्या लक्षात राहण्यासारखे डिव्हिजिबिलिटी आहेत. त्याची प्रॅक्टिस तुम्ही एकत्र केली तर तुमच्या ते लक्षात येईल. 1 डिजिट नंबर ऑब्वियसली ओनली 8 इज डिव्हिजिबल बाय 8. ओके. 2 डिजिट नंबर 10 to 99. अगेन टेबल लिहायचं आहे 8चा 80पर्यंत आणि मल्टिपल तयार करायचे. 80 + 8 88, 88 + 8 96. 2 मल्टिपल तयार होतात. 80 + 8नी 88 तयार होतं. हा एक नंबर तयार होतो आणि हा एक नंबर होतो आणि 8चे सगळे 8चे मल्टिपल्स आपल्याला किती मिळतात? 12 मिळतात इथं. ठीक आहे. 3 डिजिटपासून आपण काय करायचं? हा रूल अप्लाय करायचा आहे. 3 डिजिटमध्ये काय सांगतात? त्यांनी सांगितलंच 1, टेन्स आणि 100 प्लेसला जर तो नंबर डिव्हिजिबल होत असेल तर त्या पूर्ण नंबरला 8 काय असतो? डिव्हिजिबल असतो. त्यामुळं 138ला आपल्याला सिम्पल डिव्हिजन करावी लागणार. रिमेनिंग काय आहे? 4 रिमाइंडर आहे, टर्मिनेटिंग नाही आहे हा नंबर, त्यामुळं 132 इज नॉट डिव्हिजिबल बाय 8. 700 आहेत. आपल्याला त्यांनी कंडिशन 000ची दिलेली आहे. इथं फक्त वन्स आणि टेन्स प्लेसलाच 0 आहे. नाही डिव्हिजिबल करून डिव्हिजन करून बघायची. पुन्हा 4 रिमाइंडर राहतोय म्हणजे 700 इज नॉट डिव्हिजिबल बाय 8. ओके. 4 डिजिट नंबर घेऊयात. इथं आपल्याला हा रूल अप्लाय करायची गरज पडते. 4 डिजिट नंबर मी घेतलेला आहे 2328. यामध्ये 3 डिजिट नंबर तयार होतो 328. आपण 8नी डिवाइड करायचं आहे. रिमाइंडर 0 येतो. दॅट मीन 2328 इज डिव्हिजिबल बाय 8. 3000 दुसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे 3000. 000 आहे. वन्स, टेन्स आणि 100 प्लेसला 0 येतो म्हणजेच हा नंबर 8नी डिवाइड होतोच होतो, कारण की रूलमध्येच आपल्याला तसं सांगितलेलं आहे. सो 3000 इज डिव्हिजिबल बाय 8. अशा प्रकारे 7 आणि 8ची डिव्हिजिबिलिटी पण पाहिली. आत्तापर्यंत आपण नंबर सिस्टम 1, नंबर सिस्टम 2, नंबर सिस्टम 1मध्ये जवळजवळ 26 पॉईंट अभ्यासले. नंबर सिस्टम 2मध्ये आपण जवळजवळ 9 पॉईंट अभ्यासले. HCF LCMमध्ये आपण अशाच प्रकारे पॉईंट पाहत जाणार आहोत. हा आपला 11वा पॉईंट आहे. 7ची डिव्हिजिबिलिटी हा 10वा पॉईंट आहे आणि हा आपला आत्ताचा 11वा पॉईंट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आणखीन आपल्याला 9, 10, 11, 12 अजून 4 डिव्हिजिबिलिटी आणि HCF LCM डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्यामधला डिफरन्स आपण बघणार आहे. तुम्ही प्रत्येक पॉईंटमध्ये मी जे सॉर्ट आउट करून दिलेलं आहे, प्रत्येक पॉईंट मी जे समजावून सांगितले ते तुम्ही प्लीज बघा, त्याचा अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही स्कॉलरशिप, नवोदय, ऑलिम्पियाड आणि तुमचं रेग्युलरचं मॅथ्स खूप इम्प्रूव्ह करू शकता याची शाश्वती मी तुम्हाला देते. हे बेसिक नोट्स 3rd स्टँडर्ड, 4th, 5th आणि 5th स्टेट बोर्ड आणि CBSE या दोन्ही एडिशनमधून मी कलेक्ट केलेले आहे ते नोट्स. त्यामुळे कोणत्याही सिलेबसमध्ये तुम्ही पॅटर्न तुमचा असू दे, तुम्हाला हे नोट्स उपयोगी पडणारच, कारण की गणित हे बदलत नसतं. ती वापरण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची सोडवण्याची करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. 8ची डिव्हिजिबिलिटी जी आहे तोच रूल सगळीकडे असणार आहे. तुम्ही कोणत्याही स्कूलला असाल, कोणत्याही बोर्डला जरी तुम्ही असलात तर 8च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा रूल चेंज होत नाही. सो तुम्ही अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहत राहा. या अभ्यासाचा तुम्ही फायदा घ्या. एकदा करून बघा.
बोरिंग जरी वाटत असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे 6 महिने, वर्षभर, 2 महिने एकदा हा अभ्यास करून पहा आणि बघा 4 वर्षाचा मॅथ्स मी एकत्र कसं पूर्ण करता. ठीक आहे. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहत राहा. डू द लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.